पण मी चर्चेची सुरुवात करणार आहे ती जयदीप कवाडे यांच्यापासून. जयदीपजी, माझा आवाज येतोय? मला आपला आवाज येत आहे, मला बोला. हा, जयदीपजी, सुरुवातीला मला या संपूर्ण प्रकरणावरची तुमची भूमिका जाणून घ्यायची आहे. हा सरन्यायाधीशांवरचा हल्ला या देशाच्या लोकशाहीवरचा हल्ला आहे का? निश्चितपणे भारताचे मुख्य सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर झालेला जो प्राणघातक हल्ला आहे, या हल्ल्याचा मी या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून मी जाहीर निषेध करतो. आणि खऱ्या अर्थानं जो वकील होता, राकेश किशोर नावाचा जो वकील होता, ज्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला, त्याच्यावर मोठी कारवाई न्यायमूर्ती भूषण गवईंना करता आली असती. पण न्यायमूर्ती भूषण गवई हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श मानतात, देशाच्या संविधानाला आपला आदर्श मानतात. म्हणून त्यांनी मोठ्या मनानं अशा नालायक वकिलाला त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नका, त्याला सोडून द्या, असे आदेश दिलेत. खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे ज्या वकिलांच्या डोक्यात जातीयवादाच्या किडे वळवळत आहेत, अशा वकिलांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, हे मी मानतो. ठीक आहे. बाळासाहेब, मला सांगा, एक प्रकारे हा जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या नंतर एक आवाज असा सुद्धा आहे की सरन्यायाधीशांच्या कृतीच्या नंतर उमटलेली ही प्रतिक्रिया असं मानलं जात आहे. तुम्ही या हल्ल्याकडे कसं पाहता? खरंच या हल्ल्याचं एक प्रकारे अप्रत्यक्षपणे जे समर्थन केलं जात आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? एक स्पष्टपणे सांगतो की सरन्यायाधीशांवर जो बूट फेकण्याचा प्रयत्न केला गेला तो पूर्णपणे निषेधार्ह आहे. त्या व्यक्तीने जो कायद्याच्या चौकटीत गुन्हा केलेला आहे त्याबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याचा निषेध मी तीव्र स्वरूपात त्याचा निषेध करतो. परंतु ज्या न्यायाधीश महोदयांच्या अपमानाबद्दल आपण बोलताय, त्यांचा पहिला अपमान तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पंतू सुजाता आंबेडकरांनी त्यांची निवड झाल्या केलेला आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे ना. बरं, हा एक मुद्दा आपण सहज जाता जाता सांगतो. दुसरा मुद्दा असा की न्यायमूर्ती जे आहेत गवई साहेब यांना विष्णू बद्दल वाह्यात कॉमेंट करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे का? ज्या पद्धतीने ते बोलले की तुम्ही आमच्याकडे कशाला आले, तुम्ही विष्णूच्या मूर्ती समोरच मेडिटेशन करा, तुम्ही भक्त आहात तर तुम्ही त्यांनाच तुमचा प्रश्न सोडवायला सांगा. हे जे आहे हे संविधानाने दिलेल्या घटनेने दिलेल्या चौकटीच्या बाहेर जाऊन बोलणं आहे. त्या केसमध्ये हे बोलणं कुठल्याही पद्धतीने आवश्यक होतं का, हे आपण सगळ्यांनी पहिल्यांदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्याची जास्त जबाबदारी त्याला शिक्षा जास्ती व्हायला पाहिजे. मुळामध्ये असं आहे की संविधानाच्या सर्वोच्च पदावर बसून सुद्धा एखादा कोणीतरी कुठल्या तरी जातीचा असतो का, एखादा कुठल्या तरी धर्माचा असतो का? बिलकुल नसतो. कारण तो सर्वोच्च संविधानाच्या पदावर बसलेली व्यक्ती आहे. त्यांनी संविधानाची सेक्युलरिझमची चौकटच पाळली पाहिजे ना. त्यांनी कशाला एखाद्या धर्माच्या देवाबद्दल अशी टिप्पणी केली पाहिजे? तर बिलकुल केली नाही पाहिजे. त्यांनी त्यांची संविधानिक सेक्युलरिझमची चौकट ओलांडलेली आहे, हे सगळ्यांनी मान्य पहिल्यांदा केलं पाहिजे. कारण या देशामध्ये संविधानाची चौकट न्यायाधीशाला पण लागू आहे. हे पहिला मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी एकदाच नाही बोललेले. राहुल गांधी जसे परदेशात जाऊन देशाच्या धोरणांचा कुठेतरी त्याच्यावरती अपमान करतात, तसं या न्यायाधीश महोदयांनी मॉरिशसला जाऊन 3 दिवसापूर्वी या देशामध्ये बुलडोझर राज चालणार नाही अशा पद्धतीची टिप्पणी केली. त्यांनी एक्झिक्युटिव्हच्या मध्ये इंटरफेरन्स केलेला आहे. हा योगायोग नाहीये. कारण बरेलीमध्ये ते त्या ठिकाणी जी अनधिकृत गोष्टीची पाडापाडी चालू आहे, त्याच बरेलीचे ते वकील आहेत राकेश किशोर नावाचे. राकेश किशोर हे कुठल्याही चळवळीतला कार्यकर्ता नाहीये, कोणाशीही संबंधित नाहीये. एक हिंदू सश्रद्ध व्यक्ती ती आहे. 72 वर्ष त्यांचं वय आहे. सुप्रीम कोर्टात ते वकिली करतात आणि त्यांना शिक्षा झाली नाही असं कोण म्हणतं? त्यांची इमिजिएट वकिलीची सनद जप्त करण्यात आली. त्यांना कुठलाही त्या ठिकाणी म्हणणं मांडायला संधी दिलेली नाहीये. त्यांना त्या ठिकाणी आता इव्हन दिल्ली हायकोर्टातली त्यांची सनद त्या अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत. म्हणजे त्यांना शिक्षा दिली नाही असं नाही, त्यांनी कायदेशीर प्रक्रियेतून शिक्षा दिली नाही, हा पण मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. मग तेव्हा संविधान कुठे जातं? त्यामुळे नागरिक म्हणून आपण कसाबला सगळ्या संधी देतो
आणि राकेश किशोर एक सज्जन माणूस आहे, कुटुंबवत्सल माणूस आहे, कोर्टात ते बसलेले आहेत. सज्जन त्यांनी एक माणूस बूट काढून निषेधात्मक हाणतो का कृती सर? केलेली आहे. सर सज्जन त्यांनी माणूस बूट प्रतिक्रिया काढून म्हणून हाणतो का? निषेध केलेला आहे. प्राणघातक हल्ल्याचा तर सुतराम शक्यता नाहीये त्याच्यामध्ये. सगळ्यांसमोर त्याने निषेध म्हणून बूट फेकलेला आहे, हे त्याने मान्य केलेलं आहे. हे सगळ्यांनी त्याचा निषेध पण केलेला आहे. नाही कारण नाही ते- सर सर हे सर कायदेशीर आहे. तुम्हाला त्याचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलंच असेल, याच्याबद्दल कुठलं दुमत नाहीये. पण त्या बिलकुल सगळ्याला आलंय. सज्जन म्हणणं हे कितपत योग्य, हाही मला प्रश्न पडलेला आहे. त्याचं सुषमा कारण असं आहे की हा. त्याने हिंदू धर्मीय म्हणून त्याच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. त्याच्यावर कुठलाही गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही. मागच्या आयुष्यामध्ये त्याने कोणतेही घटनात्मक किंवा असं कृत्य केलेलं नाही की त्याला तुम्ही दुर्जन म्हणावं. त्यामुळे तो सज्जनच आहे. ह्या ठीक कृतीने आहे. जेव्हा त्याला सुषमाताई शिक्षा आपल्यासोबत होईल- जोडले गेलेले आहेत. सुषमाताई, ऐकलं तुम्ही, उजव्या विचारसरणीकडून अप्रत्यक्षरित्या समर्थन केलं जाते या सगळ्याचं, म्हणजे त्या व्यक्तीचं म्हणतोय, कृतीचं नाही. मी करेक्ट करतो सर, मी अजिबात त्याच्यात हे करणार नाही, त्या लबाडी आपल्याला जमत नाही. जे आहे ते आहे, त्या व्यक्तीचं समर्थन केलं जात आहे. काय म्हणायचं याला? पहिल्यांदा तर न्यूज 18 लोकमतचे मी आभार मानते की चला किमान एका वाहिनीला तरी वाटलं की 72 तासाने का होईना या विषयावर चर्चा करणं गरजेचं आहे. सो तुमचा आभार आणि अभिनंदन. आता जरा मुद्द्याकडे येऊया. ज्या पद्धतीने आता मांडणी झाली, खरं तर पॅनलमध्ये 3 उजव्या विचारसरणीची लोक बसलेली आहेत आणि 3 विरुद्ध 2 अशी एकूण मांडणी, म्हणजे जसं उजव्या विचाराचं बहुमत कसं होईल याचं व्यवस्थित याचं समीकरण आहे. पण तरी सुद्धा आता जे काही मुद्दे मांडले, मी जरा आठवण करून दिली पाहिजे. चंद्रकांत पाटील मंत्री महोदय असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड मध्ये एका व्यक्तीने पेनातली शाई फेकली होती आणि त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की जाऊ दे, सोडून द्या, आम्हाला काही बोलायचं नाही. म्हणजे सेम जसा प्रत्येक वेळेला एक पवित्रा घेतला जातो आणि तो घेणं सुद्धा त्या लौकिकाला साजेसा असतो, जो आताही भूषण गवईंनी पण घेतला. जो पवित्रा त्यांनी घेतला होता, तो पवित्रा घेतल्यानंतर सुद्धा शाई फेकणाऱ्या, खरं तर शाई फेकण्याने जीव जात नाही, लक्षात घ्या, पण शाई फेकणाऱ्या व्यक्तीवर 307चा गुन्हा नोंद झाला होता, याची माहिती असावी. आता शाई फेकल्यावर 307चा गुन्हा नोंद होतो, त्याच ठिकाणी एक व्यक्ती, या देशाची सर्वोच्च न्यायसंस्था, ज्या न्यायसंस्थेला संसदीय कामकाजात एखादा कायदा होतो तो कायदेशीर आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे, अशा अधिकार पदाच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती, बरं ती एकटी आहे का त्या डायसवर? नाही, त्याच्या आजूबाजूला अजून इतर न्यायाधीश बसलेले आहेत. एरवी आपण कोर्टाच्या वर नुसती टिप्पणी केली तरी कोर्ट ऑफ कंटेम्प्ट केला जातो आणि त्याच्यावर गुन्हा नोंद होतो. परंतु एक व्यक्ती बूट फेकते आणि बूट फेकताना इतरही न्यायाधीश आहेत. एकूण संपूर्ण न्यायपीठाचा तो अवमान आहे, एका व्यक्तीचा नाही, तो संपूर्ण न्यायपीठाचा, या देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेचा अपमान आहे. विशेष ती व्यक्ती एका अवर्ण समूहातून येते म्हणून तो अवमान आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करते आपल्या चॅनलवर अत्यंत जबाबदारीने, कुठल्याही समाजातून आली तर अपमानच आहे. त्याला जातीचं कोंदण द्यायची पुन्हा काय आवश्यकता आहे? नाही, त्याला जातीचं कोंदण मला द्यावं, हा विलासजी, मला त्याला जातीचं कोंदण द्यावं लागेल. मला वाटलंच होतं की असं म्हटलं जाईल की याला जातीचं काय कारण आहे, तर त्याचं माझ्याकडे लगेच उत्तर तयार आहे. एक व्यक्ती होती जी उच्चवर्णीय होती आणि उच्चवर्णीय व्यक्तीने म्हटलं की भिस्की में विष्णू बसे है, रम में बसे है राम, आणि त्या व्यक्तीला भाजपने प्रवेश दिला कारण ती व्यक्ती अवर्ण नव्हती, ती व्यक्ती प्रस्थापित समूहात नव्हती. प्रस्थापित समूहातली व्यक्ती जेव्हा काही टिप्पणी करते तेव्हा त्याला किती शिक्षा करायची? मनुस्मृतीने सांगितलं ना, मनुस्मृतीने सांगितलं की अवर्णातली एखादी व्यक्ती जर प्रस्थापितातल्या स्त्रीला जर छेडखानी करत असेल, विनयभंग करत असेल, तर त्याला देहदंडाची शिक्षा झाली पाहिजे. पण प्रस्थापित व्यवस्थेतला एखाद्या पुरुषाकडून अवर्णातल्या स्त्रीची जर छेडछाड होत असेल तर मात्र त्याला 18 रुपयाचा दंड करावा. म्हणजे 36 रुपये ज्याच्या खिशात आहे तो 2 वेळा छेडछाड करू शकतो. म्हणजे कोण कुठल्या समूहातनं येतं हे फार मॅटर करतं. किरण रिजिजू यांचं स्टेटमेंट आल्यानंतर किरण रिजिजूंच्या बद्दल काय केलं गेलं, माझ्याकडे अशी अनेक उदाहरणं. ठीक आहे, आपण त्यात नको जायला, मला बाकी पाहुण्यांकडे पण जायचं आहे. मुद्दा हा आहे की त्या व्यक्तीला कारवाई का झाली नाही तुमचं म्हणणं आहे. मी उत्तर घेतो. भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आपल्या सोबत आहेत.
त्या व्यक्तीवर लक्षात घ्या, त्या व्यक्तीवर नुसता कोर्ट ऑफ कंटेम्प्ट नाही तर त्या व्यक्तीवर अॅट्रॉसिटी सारखा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या आहे. देशातल्या सर्वोच्च होईल न्याय atrocity? संस्थेच्या Atrocity का सरन्यायाधीशांवर होईल? जरा जर दोन कारणं atrocity सांगा ना. बद्दल जर त्यांना न्याय मागता येत का होईल? नसेल तर तुम्ही काय कारण उपयोग सांगा आहे त्या ना. व्यक्तीचा? काय कारण, काय बोला. अट्रॉसिटी करण्याचं कारण सांगा ना. ते न्यायाधीश आहेत तिथे ओपन मधून तिथे जाऊन बसलेले आहेत, ते बौद्ध आहेत, ते कुठलेही त्यांना जातीचा संबंध नाही. अट्रॉसिटी कशी होणार त्यांचं? बर न्यायाधीशाच्या याच्यावर पुन्हा विरुद्ध एकदा एखाद्या गोष्ट झाली तर अट्रॉसिटी कशी होते? संबंधित व्यक्ती ही अमुक एका जात समूहातून आलेली आहे म्हणूनच कोणी त्या सांगितलं जात व्यक्तीबद्दल म्हणून इतक्या आहेत, बौद्ध म्हणून आहेत, ते तिथे जात नाहीये त्यांना. अच्छा 75 अच्छा वर्षापूर्वी त्यांच्या फॅमिलीने बौद्ध धर्म स्वीकारला याला आणि त्यांच्या काय? 3 पिढ्या गेलेल्या आहेत. ते बौद्ध काय म्हणून जन्मलेले आहेत. कुठली विलास जात आहे कसं त्यांची? व्हायचं? ठीक आहे, ठीक आहे. नाही, चॅनल हा हा विलास भैया चॅनलने इतक्या महत्वाच्या विषयावर चर्चा भरवली खरी, मी महत्त्वाचंच पण बोलतोय. चर्चा तुम्ही भरवताना अट्रॉसिटी जो मागे कोरम लावू आहे नका तो कोरमच अशा पद्धतीने तुम्ही ठेवता की त्याच्यामध्ये 3 उजव्या ताई विचारसरणीची तुम्ही सक्षम आहेत ना. आम्ही असे कोडी आणलेलं नाही, तुमच्यासारख्या अभ्यासू मांडणी करणाऱ्यांना बोलवलेलं आहे. अरे ज्या माणसाला अॅट्रॉसिटीचा अर्थ कळत नाहीये किंबहुना कळला तरी अरे जाणीवपूर्वक तुम्ही जो सांगितलं माणूस का? तुम्हाला कळून काय त्याला कळतं? अॅट्रॉसिटीकडे घेऊन शकत नाहीये ठीक आहे, आणि एक अपेक्षा तुम्हाला करायची काय की बर बर त्या मुद्द्यावर येतो मी, त्या मुद्द्यावर येतो. मला अजून 2 पाहुण्यांना या चर्चेमध्ये आणायचं आहे. मुद्दे वेगवेगळे आहेत.